राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती 2025. त्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आपण येथे घेतलेला आहे. खालीलपैकी कृष्णदेव राय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत, अ, ब, क, ड आणि बाकीचे पर्यायी उत्तरं दिलेले आहेत. तर आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. योग्य विधाने कोणकोणती आहेत ते. मध्ये आता स्टेटमेंट पाहू. पहिलं स्टेटमेंट आहे, विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेव राय याने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. दुसरं आहे, आंध्र भोज, अभिनव भोज असे या राजास संबोधले जात असे. क आहे, पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. आणि ड आहे, कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. अशा पद्धतीने अ, ब, क, ड हे स्टेटमेंट दिलेले आहेत. यामध्ये आता उत्तर शोधायचं आहे. तर लक्षात ठेवा, कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. कारण कृष्णदेवराय विजयनगर साम्राज्यातील तुलू वंशाचे होते. तुलवा वंश माहिती असेल, तुलवा वंशाचे तिसरे सर्वात प्रभावी राजा होते. त्याचा कार्यकाळ जर म्हटलं तर 1509 ते 1529 असा होता. त्यांना अभिनव भोज किंवा आंध्र भोज पदव्यांनाही ओळखले जाते. हे बरोबर आहे. म्हणजे ड विधान चुकीचं आहे आणि ड आपण एलिमिनेट केलं तर ऑप्शन क्रमांक 4 निघून जाईल. आणि बाकीचे जे स्टेटमेंट आहेत ते तिन्ही स्टेटमेंट कसे आहेत? बरोबर आहेत. अ, ब, क तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. हरिहर आणि बुक्क होते. म्हणजे हरिहर पहिला आणि बुक्क या दोन भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली 1336 मध्ये. राजधानी ज्याची होती हम्पी, कर्नाटक. मुख्याने विजयनगर मधील 4 प्रमुख राजघराणी आहेत. ते मी तुम्हाला क्रमानुसार सांगणार आहे. पहिले तर संगम वंश, ज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क यांनी केली आणि विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली. त्याच्यानंतर येते साडू वंश, त्याच्यानंतर येते तुलवा वंश आणि तुलवा वंशामध्ये कृष्णदेवराय हे महान राजा होऊन गेले. आणि त्याच्यानंतर शेवटचा वंश होता विजयनगरशी संबंधित अरविदू वंश. अशा प्रकारे 4 महत्वाचे वंश आहेत, राजघराणी आहेत, ते आपल्याला विजयनगर साम्राज्यामध्ये पाहायला मिळतात. कृष्णदेवराय यांच्या दरबारात आपल्याला सगळ्यांना माहिती असेल अष्टदिग्गज म्हणजे 8 महान कवी होते, ज्यामध्ये तेनाली राम यांचा सुद्धा समावेश होता. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण समजून घेतला. दररोज अशाच पद्धतीने आपण प्रश्नांचा अनालिसिस घेत असतो. आपली पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ आपला अपलोड होत असतो. अधिक माहिती तुम्हाला जर जाहिरातींच्या नोटिफिकेशन वगैरे पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम आहे, तिथे तुम्हाला सर्व नोकरी संबंधित किंवा स्पर्धा परीक्षे संबंधित अपडेट मिळतील. आपलं टेलिग्राम आहे, नक्की जॉईन करा आणि दररोज सिरीज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.